बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर, भाग 10. डोळ्यांच्या पापण्या घट्ट आवळून घेऊन अण्णाने झोपण्याचा प्रयत्न केला, तरी पण डोळ्यात झोप उतरेना. पुन्हा त्यांचे मन काळाचे पडदे उघडत इतिहासात पाठीमागं गेलं. त्यांच्या कानात घोड्यांच्या टापांचे आवाज घुमले, तलवारींचा खणखणाट वाजला. बापजाद्यांचा दर 3 वर्षांनी बैलावर बसून वाड्यात येणाऱ्या हेळव्यानं सांगितलेला इतिहास त्यांच्या मनपटलावर जागा झाला. या गावात आदिलशहाच्या काळात शेख हाजीच्या नजरेखाली महसुली कारभार चालायचा. इथली देशमुखी खंडोजी पाटलांकडे होती. शेख हाजी दैवी पुरुष होता. तो चमत्कार करायचा. त्याच्या मंत्रानं आजारी माणसंही बरी व्हायची. तो पंचकृषीच्या श्रद्धेचा विषय होता. त्या शेख हाजीशी खंडोजीनं वाकुडपणा धरला, कारण खंडोजीचं वाईट वागणं शेख हाजीला आवडत नव्हतं. तो रयतेला त्रास द्यायचा. त्याबद्दल शेख हाजी बादशहाकडे तक्रार करायचा. हा डाव मनात धरून खंडोजीनं एकदा शेख हाजीवरच सशस्त्र हमला केला. शेख हाजी त्या जखमी झाला. त्याच रात्री तो बादशहाच्या स्वप्नात गेला. त्यानं इथं घडलेली घटना स्वप्नात बादशहाला सांगितली. बादशाह त्या क्षणी खडबडून जागा झाला. त्या क्षणी आपल्या पदरी असणारा मराठी सरदार हिरोजी शिंदेला बोलावून घेतला. त्याला आपलं स्वप्न सांगून शेख हाजीच्या मदतीसाठी स्वारीवर रवाना केला. खरं खोटं बघून समाचार घ्यावा अशी आज्ञा दिली. विजापुरातून दिवस उजाडताना सुटलेलं हिरोजीचं घोडदळ रात्रीपर्यंत शिवपुरीत पोहोचलं. जखमी शेख हाजीला बघून हिरोजीनं खंडोजीचं बंडच मोडून काढलं. त्याचं घरदार कापून काढलं. इथली देशमुखी त्यानं आपल्या ताब्यात घेऊन आपल्या भावाला महिपतीला त्यानं इथलं देशमुख केलं. त्या काळापासून आज अखेर ही देशमुखी रयतेच्या सेवेसाठी 10 पिढ्या चालत आली. त्या देशमुखासनी एक मास्तर आव्हान देतोय. त्याचवेळी वाड्यातील ढेलजेत डालग्यात डालेला कोंबडा जोरजोरानं बांग देऊ लागला. त्याच्या आवाजानं अण्णांच्या मेंदूत फिरणारे इतिहासाचं चक्र थांबलं. आता उठावंच असं ठरवून ते पलंगावर उठून बसले. बाहेर थोडंसं फटफटलं होतं. त्यांनी माडीचा जिना उतरून पायात चप्पल घातली. एका ओढीनं ते वाड्यातून बाहेर पडले. त्यांच्या चाहुलीनं शिरपा ढेलजेत उठून बसला. त्याला त्यांनी बरोबर घेतला. अण्णा शिरपाबरोबर गावाबाहेरच्या शेख हाजीच्या दर्ग्याच्या दिशेनं आले. गावाबाहेर ओढ्याच्या काठावर एका बाजूला वनराईच्या गर्दीत शेख हाजीचा दर्गा निश्चलपणे उभा होता. अण्णांनी त्याच्या आवारात प्रवेश केला. आवारातले 2 पांगिऱ्याची झाडं लाल फुलांनी बहरली होती. त्यांच्या अंगावर शोधून सुद्धा हिरवं पान सापडत नव्हतं. त्यांच्या पायात सुद्धा लाल फुलांचा सडा पडून शेख हाजीसमोर जणू लाल गालीच्या पसरल्यासारखं दिसत होतं. पाठीमागच्या ओढ्यावरून येणारं गार वारा आल्हाददायक वाटत होतं. अण्णांच्या रात्रभर थकलेल्या मनालाही त्यानं गारवा दिला. झाडावरची जागी झालेली पाखरं सुरेल आवाजाची साथ घालत फुलाफुलातून बागडत होती. तो निसर्ग पाहत अण्णा बाहेरच शेख हाजीच्या लांब रुंद दगडी पायरीवर टेकले. त्यांच्या शेजारी शिरपा पण बसला. ते शिरपाला म्हणाले, किती बरं वाटतं इथं. रातभर थकलेल्या मनाचा थकवा पार पळून गेला. असं म्हणून त्यांनी पायरीवरूनच शेख हाजीला हात जोडले. त्याला म्हणाले, ह्या गावात नवीन पिढा आली या. गुंडगिरीचं राजकारण चालू झालं या. आता तूच काय तो न्याय कर. ते ऐकून शिरपा म्हणाला, अण्णा काय पिढा आली या म्हणता. अरे त्या धोंड्या मास्तराची रे. डोसक्याला लई ताप झालाय त्याचा. अण्णा हताशपणे बोलले. तसा शिरपा म्हणाला, त्याचे कशाला भ्या घेता अण्णा. तसलं 100 मास्तर तुम्ही खिशात घालशीला. बरोबर आहे, बरोबर आहे. तरी पण त्यानं गावात लई उचापती लावली होती.
गावातली माणसं पण त्याला वश व्हायला लागल्या ती. अण्णा बोलले. शिरपा गप्प बसला. काही वेळ शांततेत गेला. पुन्हा अण्णा म्हणाले, आमचं काय चुकतंय हे शेख आजीलाच विचारावं म्हणून इथं आलोय. काय चुकतंय अण्णा? कर्म असते म्हणायचं. शिरपा म्हणाला. अण्णांनी मान डोलावली. त्यावर शिरपा म्हणाला, अण्णा, एक मात्र खरं आहे की या हाजीच्या पांढरीत लई दिवस कुणाचं उत्तमात चालत नाही. ह्यो आजवर चालत आला इतिहास आहे. उत्तमात? अण्णा पुटपुटले. पुन्हा शिरपा म्हणाला, त्या मास्तरचा बी लई उत्तमात चालायचा नाही. ह्यो हाजी खऱ्या खोट्याची परीक्षा करीलच की. तेच मी पण म्हणतो या. काय काळजी करू नका, असा सगळं ठीक होईल. शिरपानं दिलासा दिला. त्यामुळं अण्णांनाही जरा बरं वाटलं. ते शिरपाला चलूया असं म्हणाले. दोघांनीही पायरीवरून उठून दर्ग्याच्या चौकटीत जाऊन आतल्या कबरीला हात जोडले व वाड्याकडे परत फिरले. अण्णा घरात गेले. शिरपा जनावरांच्या गोठ्यात गेला. जनावरांची शेण घाण काढताना तो तोंडातल्या तोंडात म्हणाला, शेख आजी अण्णांचं कसं सरळ करील? बाजीराव रानात आलेली गोरगरीब बाई सोड ना. यांच्या मळ्यात बाईनं कामाला यायचं म्हणजे शिळीनं वाघाच्या घरात पाहुणी गेल्यावानी. गोरगरिबासने अंगावर 15% कर्ज द्यायचं, चक्रवाढ व्याज लावायचं. पैसे फिटत नाही ती म्हणून त्यांच्या जमिनी लिहून घ्यायच्या. गोरगरिबासने तोंडची भाकर हिसकावून घ्यायची. माणसांच्या 4 पिढ्या सरल्या तरी बी ह्यांचं कर्ज फिटत नाही. गावच्या देवस्थानच्या सगळ्या जमिनी ह्यांच्याच कब्जात. देवस्थानाची खिंडारं झाली, पण उत्पन्न अण्णा खातोया आणि त्या हाजीच्या दर्ग्यात दारूचा अड्डाही हेनीच घालायला लावला. मग शेख हाजी यासनी कसं सुखानं खाऊन देईल? त्यो मास्तर यासनी भेटलाय ते बरोबरच आहे. असा सरळ हिशोब शिरपानं आपल्या मनाशी केला आणि तो खालच्या आवाजात हसला. त्याचवेळी दरवाजात नालाची पायतानं वाजली. गोट्यातूनच शिरपानं त्याच्याकडं पाहिलं. गालमिशा राखला बुटका 5 फुटी महिपा कोळी त्यानं तात्काळ ओळखला. कारण महिपा जिल्ह्यात प्रसिद्ध होता. 5 खून त्याच्या नावावर होते, पण प्रत्येक वेळी पुराव्याअभावी तो सुटायचा. वर्तमानपत्राचे रकाने भरून त्याच्याबद्दल माहिती यायची. त्यामुळं ग्रामीण भागात त्याचा दरारा वाटायचा. ही व्याध एवढ्या सकाळी वाड्यात काय यावी असा शिरपाला प्रश्न पडला. तेवढ्यात महिपा सरळ सोप्याच्या पायऱ्या चढला. त्याला आतून बाजीरावनं पाहिलं. या या महिपतराव म्हणत बाजीराव पुढं आला. महिपाला त्यानं अदबीनं बैठकीवर बसवला. ते बघून शिरपाची उत्सुकता बळावली. त्यानं घाईनं गोट्यातलं काम संपवलं, हातपाय धुतलं व दुधाला कासांडी आणायची म्हणून तो सरळ घरात गेला. सोप्याला अण्णांची, बाजीरावची व महिपाची बैठक चालली होती. शिरपा सोपा ओलांडून मधल्या घरात गेला. त्यानं आत स्वयंपाकघरात डोकावून हाक दिली. वहिनी साहेब, धार काढायला कासांडी द्या. जी आणते, वहिनी म्हणाल्या. तोपर्यंत तिथंच उभा राहून शिरपानं बाहेर चालल्या खलबताकडे कान लावलं. महिपा म्हणत होता, सरकार का निरोप धाडलासा? एक काम करायचं आहे. हे तर एक मास्तर आमच्या लय आडवं येतंय, बाजीराव म्हणाला. तेवढ्यात रिकामी कासांडी घेऊन वहिनी आल्या. ती शिरपाच्या हातावर देत म्हणाल्या, शिरपा, धार काढून घे आणि चहा पाणी उरक. शिरपाला आता तिथं थांबता येत नव्हतं. तो कासांडी घेऊन बाहेर पडला. गोट्यात गेला. म्हैशीच्या धारेला बसला, पण अस्वस्थ झाला. त्यानं जाणलं होतं की मास्तराची सुपारी महिपाला दिली म्हणून. महिपा खतरनाक माणूस, मास्तरचं काम करणार अशी त्याला खात्री झाली. शिरपा जास्तीच अस्वस्थ झाला. त्यानं मनाशी काही ठरवलं व कामात गुंतला. कुंडलिक अडकेकडून भीमा नाईकला चिकोड्यात निरोप पोच झाला. मास्तर सही सलामत सुटलेला ऐकून त्यालाही आश्चर्य वाटलं.
वर मास्तरचा मोठा वशिला असला पाहिजे आहे, अशी त्याची भावना झाली. आता आपल्याला कुणाचं भ्या बाळगायचं काम नाही, असं म्हणून त्यानं चिकुरडं सोडलं व गावात आला. कानोसा घेतला. त्याचं कशातच नाव नाही हे त्याला ऐकायला मिळालं. म्हणजे झालेल्या गोंधळात तो धोंडीरामच्या बाजूने उभा होता हे कोणालाच कळलं नव्हतं. त्या वार्तेनं त्याला हायसं वाटलं. मास्तरला सवडीनं भेटू असं त्यानं ठरवलं आणि तो आपल्या दारूच्या अड्ड्यावर गेला. संध्याकाळ वाढेल तशी त्याच्या अड्ड्यावरची पिणाऱ्यांची वर्दळही वाढली. दारूचा पेला रिकामा करताना त्याला काही जण विचारायचे, 2 दिवस का बंद ठेवलास? कुठं गेला होतास? गेलो होतो गावाला, पी मुकाट्यानं, असं तो म्हणायचा. गिऱ्हाईक गप्प बसायचं. आजच्या वर्दळीत कधीतरीच त्याच्या गुत्त्यावर येणारा शिरपा त्याच्याकडे येताना दिसला. तो मनाशीच म्हणाला, बरं झालं आज शिरपा आला. शिरपाला जराशी पदरची जादा पाजूया, म्हणजे अण्णांच्या गोटातील हालहवाला समजेल. शिरपा सरळ येऊन त्याच्या पुढ्यात उभा राहत म्हणाला, 5चीच दे, आज पैसेच नाही ती. त्यावर भीमा हसत हसत म्हणाला, काय काळजी करतोस, उधार पी. तू अण्णाचा माणूस, तुला उधारी कशी नाही म्हणायची. भीमाच्या बोलण्यानं मुठभर मांस आपल्या अंगावर चढल्यासारखं शिरपाला झालं. अण्णाच्या नावाखाली भीमासारखा माणूससुद्धा आपल्याला टरकून वागतोय असं त्याला वाटलं. मग 5 रुपयांची खिशातील नोट न काढता तो भीमाला म्हणाला, मग असं कर, आजची सगळीच उधारी राहू देल. चालेल, घे. असं म्हणून भीमानं दारूचा जर्मनचा तांब्याच भरून तो त्यानं शिरपाच्या हातात दिला. तांब्या भरून दारू पिऊन शिरपा चक्रावला. तो सहजच म्हणाला, एवढी दारू आणि मला पिलेल का? पेलतीया घे, नाहीतरी तू कवा तरीच पितूस. अशी भीमानं पुष्टी जोडली. तसा शिरपानं तांब्या तोंडाला लावला. वेडं वाकडं तोंड करीत तांब्या रिकामा केला. हातातला रिकामा तांब्या खाली ठेवत तो म्हणाला, लई चरचरलं, पहिल्या धाराची हाय वाटतंय. आपल्याकडं माल कसा नंबरी असतो या, भीमा म्हणाला. व्हय व्हय, बरं किती पैसे झालं म्हणायचं? शिरपानं त्याला परत विचारलं. सांगतो, बस बाजूला, असं म्हणून भीमा दुसऱ्या गिऱ्हाईकाकडे वळला. त्यानं मुद्दामच शिरपाला थांबवून घेतला. वेळ जाईल तसा शिरपा जागेवरच झोकांडू लागला. भीमानं ती संधी साधली. तो शिरपाला म्हणाला, शिरपतराव, अण्णांचं कसं चाललंय? अण्णाला काय होतंय, एक नंबरच हाय. शिरपा बरळला. त्यावर भीमा खोचकपणे म्हणाला, तसं नव्हं, मला वाटलं त्या मास्तरानं गोळीबार केल्यापासून अण्णा गाराटला की काय. भीमाचं हे वाक्य ऐकून शिरपाचा चेव चढला. तो म्हणाला, छाछा, आमचा मालक भित्रा नाही, आता त्या मास्तराचंच अवघड आहे. तो आता राहत नाही. अण्णा त्याला ठेवत नाही. ते र कसं, लेका मास्तर बी वाघाच्या काळजाचा हाय, त्यो अण्णाला भितो यावं ये. भीमा म्हणाला, आमचा मालक पाताळयंत्री आहे. त्यानं बांबारवाडीच्या मैपा कोळ्याला आज सकाळीच त्या मास्तराची सुपारी दिली या. कोळी कसा आहे तुला माहीतच आहे. शिरपा बोलला, बरोबर, बंद कर विषय, बंद कर. हिथं भिताडाला बी कान आहे ती. असं म्हणून भीमानं विषय बंद केला. शिरपाला उभा करून त्याला वाटेवर ढकलून लावला. पायात पाय आडवा टाकीत टाकीत शिरपा अंधारातून चालत गेला. भीमानंही धंदा आवरता घेतला. आता त्याला वेध लागले धोंडीरामचे.
त्यानं तडक धोंडीरामचं घर गाठलं. धोंडीरामनं त्याचं आदबीनं स्वागत केलं. त्याला बसायला घोंगडं अंतरलं. आता जेवल्याशिवाय जाऊ नकोस असं त्याला म्हणाला. धोंडीरामच्या आईनं पण अगत्य केलं. त्याला ती म्हणाली, त्या दिवशी भावावानी तू माझ्या पोराच्या पाठीमागं उभा राहिलास म्हणून माझं पोरगं वाचलं. भीमाचंही हृदय भरून आलं. तो हे लावून म्हणाला, मास्तर अजून बी संकट संपलेलं नाही. अण्णा तुमच्या मागावर हाय, जरा सावध राहावा. भीमाचा शब्द ऐकून धोंडीरामची आई रडू लागली. ती भीमाला म्हणाली, बघ बाबा, आता तूच माझ्या लेकराची राखण कर. तुम्ही काळजी करू नकासा, म्या पाठच्या भावावानी हाय असा भीमानं शब्द दिला. हे सर्व धोंडीरामनं फारसं गांभीर्यानं घेतलं नाही. त्यानं आईला जेवणाची ताटं करायला सांगितली. भीमाला पंक्तीत घेऊन तो जेवला. जेवल्यावर धोंडीरामला बाजूला घेऊन त्यानं महिपाकोळ्याचा विषय सांगितला. ते ऐकून धोंडीराम धास्तावला. पण भीमाच त्याला म्हणाला, मास्तर तुम्ही काळजी करू नकासा, आज रात्रीच मी त्याचा बंदोबस्त करतो. पण काय कमी जास्त झालंच तर तुम्ही तुमचा वशिला वापरा म्हणजे झालं. धोंडीराम ठीक आहे असं म्हणाला. त्यानं भीमाला निरोप दिला. धोंडीरामच्या घरातून बाहेर पडलेला भीमा आपल्या घराकडे न जाता सरळ आयूब पठाणाच्या सायकल दुकानाकडे गेला. आयूब दुकान बंद करून जेवण आटोपून शेजारच्याच आपल्या घरात पायरीवर दात टोकरीत बसला होता. भीमाला बघून तो मनातून चरकलाच. तेवढ्यात त्याच्याजवळ जात भीमा म्हणाला, खान साहेब एक सायकल भाड्यानं पाहिजेल आहे. भीमाला नाही म्हणायचं आयूबच्या जीवावर आलं. आयूब पायरीवरून उठला. दुकानाचं दार उघडीत तो भीमाला म्हणाला, ले जा, पर जरा देर मत कर, वापस कवा करणार? ते तुम्हासनी काय करायचं आहे, तुम्हासनी भाडं मिळालं म्हणजे झालं. भीमा तंबीनच बोलला. आयूबनं मान हलवली. ह्याच्या नादाला कशाला लागा, जाऊ दे पिढा. आयूबला वाटलं. त्याने भीमाला सायकल दिली. भीमानं सायकलवर टांग टाकली. तो आपल्या वस्तीत आला. घरापाठीमागं चगाळ्याचा ढीग होता. तो त्यानं अंधारात चाचपला. सगळ्यात दडवलेलं पिस्तूल आणि काडतुसं त्यानं दांडक्याच्या खिशात घातली. भीमाची सायकल पुन्हा अंधारातून वाट काढीत काढीत बांबारवाडीच्या दिशेनं निघाली. बांबारवाडीच्या पायथ्यालाच रानात एका बाजूला महिपाकोळ्याचं एक पाकी घर होतं. घराशेजारीच भलं मोठं चिंचेचं झाड होतं. त्यामुळे तिथं अंधार अधिक गडद वाटत होता. घरासमोरच कडब्याची गंजी होती. तिथंच बाजूला वाकड्या तिकड्या मेंढींचं जनावरांचं छप्पर होतं. ते डोक्यावर उसाचा पाला घेऊन कसं बसं उभं होतं. त्याच्या खाली 2 हडकुळ्या म्हैशी रवंत करीत बसल्या होत्या. म्हैशीच्या गोट्यातच समोरच एक मरतुड कुत्रं अंगाचं वेटोळं करून झोपलं होतं. भीमानं 5 किलोमीटरचं अंतर तोडून कोळ्याच्या वस्तीपासून अलीकडंच थोड्या अंतरावर आपली सायकल उभी केली. सायकल स्टँडला लावून तो मांजराच्या पावलानं हळूहळू महिपाच्या घराच्या दिशेनं सरकला. पायाखालचा पालापाचोळा वाजू न देता तो कडब्याच्या गंजीचा आडोसा घेऊन उभा राहिला. पण त्याचा सुगावा छपरातल्या कुत्र्याला लागताच ते कान उंच करून बसल्या जागेवरूनच 1-2दा गुरगुरलं. भीमाचं तिकडं लक्ष गेलं. त्यानं पायाखाली इकडं तिकडं चाचपलं. त्याच्या पायाला मातीची ढेकळे लागली. त्यानं त्यातलाच एक ढेकूळ उचलून कुत्र्याच्या दिशेनं भिरकावला. तसं कुत्रं जीवाच्या आकांतानं केकटत घराच्या दिशेनं पळालं. घरासमोर जाऊन गंजीकडं तोंड करून ते जोर जोरानं भुंकू लागलं. भीमानं पिस्तूल लोड केलं. तो संधीची वाट बघत उभा राहिला. त्याच्या अंदाजाप्रमाणे महिपा जागा झाला. तो घराचं दार उघडून कुत्रं का भुंकतंय म्हणून पाहायला बाहेर आला. कोण आहे रे, कोण आहे असं म्हणून त्याने बॅटरीचा झोत सभोवताली शिवारभर फिरवला. भीमानं संधी साधली. तो ओरडला, मैप्या, म्या शिवपुरीचा मास्तर आहे, मास्तर, ये पुढा, माझी सुपारी घेतोस काय?
असं म्हणून भीमाने एकापाठोपाठ एक असे 2 पिस्तुलाचे बार त्याच्या दिशेनं उडवले. बार चुकले, पण 2 गोळ्या आवाज करीत घराच्या भिंतीत जाऊन घुसल्या. भिंतीतून फुफ्फाटा उडाला. जीवाच्या भीतीनं महिपा घरात पळाला. त्यानं दारं लावून घेतली. पुन्हा भीमानं आणखीन एक बार टाकला. तो दाराच्या फळीच्या चिंध्या करून आर पार गेला. आतून बायकांचा आरडाओरडा सुरू झाला. भीमानं विचार बदलला. त्यानं धावतच आपली सायकल गाठली आणि वाऱ्याच्या गतीनं तो परत फिरला. 2 दिवसांची रजा संपून धोंडीराम कॉलेजवर हजर झाला. प्राचार्यांच्या टेबलावर मास्टरमध्ये सही करण्यासाठी गुड मॉर्निंग सर असं म्हणून तो त्यांच्या केबिनमध्ये गेला. प्राचार्य वर्तमानपत्रावर नजर फिरवीत खाली मान घालून बसले होते. धोंडीरामचा आवाज ऐकता डोळ्यावरील चष्म्याच्या काचीतून त्याच्याकडे तिरकस बघत ते म्हणाले, सावंत, कधी आलात? आत्ताच सर. रजा का घेतली होती? घरी काम होतं सर. मला नंतर भेटा. यस सर. असं म्हणून धोंडीराम बाहेर पडला. तो सरळ वर्गात गेला. द घोस्ट ऑफ वासू मास्टर ही कादंबरी त्यानं शिकवायला घेतली. तो शिकवण्यात दंग झाला. वासू मास्तरची कथा ऐकण्यात विद्यार्थीही गुंग झाले. तास संपल्याची बेल झाली, त्याला कळलंच नाही. बेल होताच शिपाई अडके वर्गाच्या दारात येऊन उभा राहिला. त्यानं तास थांबवला. विद्यार्थ्यांनी गोंगाट सुरू केला. तो वर्गातून बाहेर येताच कुंडलिकनं विचारलं, सर, आता लगेच तास आहे काय? मधला तास ऑफ आहे, तो म्हणाला. मग तुमच्याकडे जरा काम आहे, आडके म्हणाला. बोल, काय काम काढलंस? त्यानं विचारलं. तुम्हासनी भेटायला एक माणूस आला आहे. तो माझा पण मित्र आहे. एवढ्या वेळा त्याला माफ करा. असं म्हणून कुंडलिक त्याच्या पाठीमागून स्टाफ रूमपर्यंत आला. त्यावर धोंडीराम म्हणाला, तू काय बोलतोस मला समजलं नाही. परत कुंडलिकनं त्याला बाजूला नेलं. तिथं एका खांबाआड एक तगडा गालमिशा राखलेला माणूस उभा होता. त्याला कुंडलिकनं हाक मारली. तो माणूस हात जोडून पुढं आला. कुंडलिक म्हणाला, पाया पड सरांच्या. धोंडीराम नको नको म्हणत असताना सुद्धा तो धोंडीरामच्या पायावर वाकून म्हणाला, मास्तर, चुकी झाली, माझी चुकी झाली. मी आज तुमची सुपारी परत करतो, पण मला मारू नकासा. माफी करा. धोंडीराम गोंधळला. काय बोलावं त्याला सुचच ना. तेवढ्यात कुंडलिकच म्हणाला, ह्यो मैपाकुळी बांबारवाडीचा माझा दोस्त आहे. तुम्ही आता लांबड लावू नकासा. माफी केली म्हणा. म्हणा. बरं, केली माफी. निघ. धोंडीराम म्हणाला व तो स्टाफ रूमकडे वळला. आता त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की भीमा सांगत होता तो हाच महिपाकोळी. पण हा एकाएकी आपली माफी कशासाठी मागायला आला? वरती मला मारू नका असं का म्हणाला? कदाचित बाहेर आपली गुंड म्हणून सुद्धा कुप्रसिद्धी झाली असेल, या विचारानं तो बेचैन झाला. त्यानं दुसऱ्या शिपायाकडून चहा मागून चहा पिला. थोडं वर्तमानपत्र वाचावं म्हणून त्यानं पुढ्यातल्या राऊंड टेबलावरचा दैनिक सामना हातात घेतला. पहिल्या पानावर त्यानं नजर स्थिर केली. तेवढ्यात, सावंत सर, अशी चौकटीतून हाक आली. भंडारी शिपाई म्हणाला, सर, कोणी आलंय तुमच्याकडं? तो खुर्चीतून उठून बाहेर गेला. बघतो तर बाहेर अर्जुन शिंदे उभा. अरे अर्जुन, फार दिवसाने आलास. ये चहा घेऊ. चौकटीतून अर्जुनला त्यानं साथ घातली. नको सावंत, ये बाहेरच बोलू. त्यानं मनगटावरच्या घड्याळात बघितलं आणि अर्जुनला म्हणाला, अर्जुन, मला 3रा तास आहे. काय असेल ते थोडक्यात बोल, नाहीतर तास सुटेपर्यंत थांबतोस का? नको सावंत, मी तुला निरोप द्यायला आलोय. तुला दादा पाटलांनी भेट घ्यायला सांगितले आहे. बाकी माझं काही काम नाही. मी निघतो. अर्जुन म्हणाला, दादा पाटलांनी?
त्यांनी आणखीन काय काम काढलं? मला माहीत नाही, पण बोलवलंय. कधी येतोस बोल. शक्य झालं तर आजच ये पेट्रोल पंपावर. ठीक आहे, बघतो, धोंडीराम म्हणाला. धोंडीरामचा निरोप घेऊन अर्जुन निघून गेला. दादा पाटलाची ब्याद पुन्हा कशाला आली असा विचार करीत धोंडीराम वर्गावर गेला. 12 वाजता कॉलेज सुटलं. धोंडीरामला प्राचार्यांची आठवण झाली. तो घाईघाईनं प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेला. त्याला खुर्चीत बसायला सांगत प्राचार्य म्हणाले, सावंत, तुमच्याबद्दल बाहेर वाईट ऐकायला मिळतंय. हे बरं नव्हं? सॉरी सर, तुम्ही ऐकलेलं कदाचित सत्य असेल, पण तो सर्व माझा नाईलाज होता. मलाही ती माझ्या आयुष्याची शोकांतिकाच वाटते, पण करणार काय? धोंडीराम म्हणाला. त्यावर प्राचार्य म्हणाले, हे वागणं शिक्षकी पेशाला कलंक आहे. हे जर डांगे साहेबांना कळालं तर? त्यांना सर्व माहीत आहे. त्यांच्या कामासाठी सर्व घडलंय. असं म्हणताच प्राचार्यांचा आवाज पडला. ते म्हणाले, सॉरी सावंत, मला माहिती नव्हतं. माझा गैरसमज झाला. मग चला तर. सॉरी हं. धोंडीराम उठला, केबिन बाहेर आला. त्यानं आडके शिपायाला बोलावून घेतला. त्याला म्हणाला, आडके, तुला वेळ असेल तर चला माझ्याबरोबर. आपण कासेगावला जाऊन येऊ. घरी जाताना मी तुला इथं सोडून जाईन. नाही होय करीत करीत अडके तयार झाला. तो त्याच्या मोटरसायकलवर पाठीमागे बसला. धोंडीरामलाही त्याला महिपाबद्दल सविस्तर विचारायचं होतं. महिपा एकाएकी कसा आला त्याची चर्चा करायची होती. आडके गाडीवर बसता धोंडीरामनं गाडीला गती देत विचारलं, कुंडलिक, तो महिपा कसा काय आला? त्यावर कुंडलिक म्हणाला, तुम्ही स्वांग पांघरून मला कसं काय विचारताय? आता तुम्ही तर परवाच्या रात्री त्याच्या वस्तीवर जाऊन फायरिंग केली सा. तिची वेळ बरी म्हणूनच तो वाचला म्हणायचा. त्या फायरिंगचा त्यानं धसका घेतला. त्यो मला म्हणाला, तुझ्या शाळेतल्या मास्तरनं माझ्यावर हल्ला केला आहे. 3 बार टाकलं. वय, पण चुकलं म्हणून जगलो. मास्तर मला सोडायचा नाही असं दिसतंय. तेव्हा तूच मध्यस्थी कर म्हणाला, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हे ऐकून धोंडीरामच्या डोक्यात प्रकाश पडला. आपण बांबारवाडी ही पाहिली नाही, मग महिपावर हल्ला कुणी केला? त्या क्षणी त्याला भीमा नाईक आठवला. तो मनाशीच म्हणाला, आपल्या नावाखाली हे काम भीमानच केलंय. त्याला महिपाच्या प्रश्नाचा उलगडा झाला. तरी पण त्याने ते तसंच गुप्त राखलं. उलट तो कुंडलिकला म्हणाला, तो आज तुझ्यामार्फत आला म्हणून मी सोडून दिला, नाहीतर त्याला सोडणार नव्हतो. त्याला सांग पुन्हा माझ्या वाटेला येऊ नकोस म्हणावं. सर, तुम्ही काय बी काळजी करू नका सा. त्यो तुमच्या वाटेला आला तर मी आज त्याला संपवीन, कुंडलिक म्हणाला. कुंडलिकचं बोलणं ऐकून धोंडीरामनं भुवया विस्पारल्या. कासेगाव पेट्रोल पंपाला दोघांची चर्चा थांबली. पंपावरच्या ऑफिससमोरच्या तिरप्या सावलीत दादा पाटील खुर्ची टाकून बसला होता. भोवती थोडं अंतर राखून 5-7 गुंड पोरं आदबीनं उभी होती. धोंडीरामला बघून दादा उठून पुढे येत म्हणाला, या मास्तर, या या, बरं झालं आलायसा ते. दादाची अदब बघून धोंडीराम ओशाळात. तो दादा शेजारच्या खुर्चीत जाऊन बसला. दादानं अर्जुनला सांगितलं, अर्जुन, काहीतरी थंड सांग आणि पलीकडच्या सम्राट हॉटेलात 4 ताटांची ऑर्डर दे. आज मास्तर जेवूनच जातील. धोंडीराम नको नको दादा असं म्हणाला. तुम्ही गप्प बसा हो. आज तुम्ही आमचं पाहुणं आहेसा, पुढं बोलायचं नाही असं दादानं दरडावलंच. धोंडीरामचा नाईलाज झाला. अर्जुननं 4 कोलाच्या बाटल्या त्यांच्या समोरच्या टिपवावर आणून ठेवल्या. त्याचा आस्वाद घेत चर्चा सुरू झाली. दादा म्हणाला, मास्तर, आम्ही आयुष्यात कैक गुंडगिरी केली, पण तुम्ही
तुम्ही सुशिक्षित मास्तर असून बी म्या तुमच्यासारखा गुंड माणूस पहिल्यांदाच बघितला. दादांच्या वाक्यानं धुंडरामचा चेहरा खरकन उतरलाच. दादा असं का बोलतोय ते त्याला कळेना. त्यातूनही तो दादाला म्हणाला, दादासाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्याकडून काही चुकलंय काय? नाही मास्तर, तुमचं सगळं बरोबर आहे. माणसानं असंच असावं, जशास तसं. हेच उत्तर बरोबर आहे. नाहीतर हल्ली आम्ही पेपरात रोज बातम्या वाचतोय. पांढरपेशी माणसं आपल्या डोळ्यात देखत कोणी गुंडानं आपली बायको जरी धरली तरी डोळं झाकून घेतात. आणि गुंड निघून गेल्यावर काय करतात माहिती आहे? दादानं असं म्हणून धुंडरामच्या डोळ्यात डोळे घातले. क्षणभर गप्प बसला. पुन्हा म्हणाला, मास्तर, ही पांढरपेशी अवलाद अन्याय झाला तर फकस्त तोंडानं निषेध करील, कागदी घोडी नाचविल. लईत झालं तर पोलिसात जाईल. पोलीस तिची गांडूगिरी बघून त्याच्या बायकोलाच त्याच्या देखत उलटसुलट घाणेरडा प्रश्न विचारतील. म्हणून म्हणतो मास्तर, मला तुमचा अभिमान वाटला. मास्तर हाय पण वाघ आहे. धुंडरामला आपण काय ऐकतोय तेच समजेना. तरी पण दादाचा प्रत्येक शब्द त्याला पटल्यासारखा तो ऐकत होता. सहजपणे मान डोलवीत होता. पुन्हा दादा म्हणाला, मास्तर, तुम्ही ग्रामसभेत भर दिवसा फायरिंग केलं जा. तुमच्या पाठीमागं आमदार उभे राहिले. काय वाकडं झालं तुमचं? शामराव अण्णानं तुमच्यावर महिपाकोळ्याला घातला. पण तेनं चाल करायच्या आधीच तुम्ही एका रात्रीत त्याच्या वस्तीत जाऊन फायरिंग केली असा. कोळी हगटून गेलं, दडून बसला. त्यो गयावायाखरीत माझ्याकडे आला. मला वाचवा म्हणाला. इतका धसका घेतलाय तुमचा कोळ्यानं. हेला म्हणायचा बहादूर, हेला म्हणायचा मास्तर. दादा पाटील बेभानपणे बोलत होता. धोंडीराम शांतपणे ऐकत होता. दादांचं बोलणं संपताच धोंडीराम म्हणाला, दादासाहेब, हे सर्व खोटं आहे. यातलं काही एक खरं नाही. उगीच काहीतरी वावड्या उठवल्या दिसतात किंवा माझ्या नावावर कोळ्याच्या एखाद्या दुश्मनानं हे कृत्य केलं असावं. असं कसं म्हणता मास्तर? आम्ही कुणाला सांगित नाही. शिवाय कोळ्यानं तुम्हाला पक्क वळिकलंय. त्याशिवाय तो माझ्याकडे मध्यस्थीला कसा येईल? म्हणजे कोळी तुमच्याकडे सुद्धा आला होता? त्याशिवाय मी तुम्हाला निरोप दिला वय? आता मात्र हद्द झाली म्हणायची. असं उद्विग्नपणे धुंडराम बोलला. तसे दादासाहेब खोको हसत म्हणाले, हेला म्हणायची दादागिरी. दादागिरी अशीच पाहिजे, तुमच्यासारखी थंड डोसक्याची. दादांच्या बोलण्याचा धुंडरामला अर्थ समजला नाही. तो फक्त त्यांच्याकडे बघत बसला. काही वेळ इतर गप्पा गोष्टी करण्यात गेला. मग दादानेच हळूच विषय काढत म्हटलं, मास्तर, तुम्ही धाडसी आहेसा म्हणून एक गोष्ट विचारू का? विचारा, विचारा, बिनधास्त विचारा, धोंडीराम म्हणाला. त्यावर दादा म्हणाला, तुम्हाला पगार मिळून मिळून किती मिळणार आहे? 10,000, 15,000, 25,000? ह्यापेक्षा जास्ती नाही. पण समजा तुम्हासनी म्या एका धंद्यात पार्टनर करून घेतलं. समजा ते बी तुम्ही धाडसी आहेसा म्हणून. आणि त्या धंद्यात तुम्हासनी महिना 5-10 लाख रुपये मिळालं तर बरंच झालं म्हणायचं. पण धंदाही चांगला असावा, असं धोंडीराम बोलून गेला. त्यावर दादा म्हणाला, मास्तर, ही लय मोठी साखळी आहे. चांगली वरपासनं मुख्यमंत्र्याच्या पोरापासनं ते खालपर्यंतच्या खेडेगावापर्यंत आहे. धंदा चांगला का वाईट ह्याचा विचार करू नकासा. फक्त पैशाचा विचार करा. 5 वर्ष धंदा करून सोडून द्या. नोकरीची बी गरज नाही. तरी पण धंदा कळला पाहिजे. धंदा एकच, नाफ्त्याचा. मुंबईसनं टँकर आणायचा.
हिथं आणून डेन्सिटी पेट्रोल बनवायचं. खेड्यापाड्यात गावोगाव आपल्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल डिझेल विक्रीच्या टपऱ्या काढून द्यायच्या. जिल्ह्यात 2000 बेकार तरुणांनी काम बी मिळेल आणि आपल्याला पण पैसा मिळेल. एक टँकर तुम्ही खाली केला असा तर 1,00,000 रुपये तुम्हाला टँकरला देऊ. बोला, हाय तयारी? दादाच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावं हे धोंडरामला सुचेना. तो म्हणाला, दादासाहेब, मी पडलो प्राध्यापक आणि उद्या पोलिसांचं काही लपडं पाठीमागं लागलं तर? कारण हा धंदा मुळातच बेकायदेशीर आहे. मास्तर, पोलिसांचं भ्या कशाला पाहिजे? त्यासनी हप्ता मिळाला म्हणजे झालं. नाहीतर आता महिन्याला माझ्या पेट्रोल पंपात मी 5 टँकर भेसळ करून विकतो. या काय वाकडं झालं आपलं? आमदार डांगे आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत भ्यायचं काहीच कारण नाही. दादा आत्मविश्वासानं म्हणाला. त्यावर धोंडराम म्हणाला, दादासाहेब, बघतो विचार करून. वेळ झाला आहे, आता मला निघालं पाहिजे. घरी वाट बघत असतील. तसा दादा म्हणाला, छाछा, असं कसं? जेवणाची तयारी झाली आहे. पलीकडं सम्राट हॉटेलात ऑर्डर पण दिली आहे. चला. धोंडरामचा नाईलाज झाला. त्याला दादांचा आग्रह मोडवं ना. आता वेळ झाला आहे तर घासभर खाऊनच जाऊया असं ठरवून पाय उडत तो दादांच्या बरोबर हॉटेल सम्राटमध्ये आला. तिथं अर्जुनला पुढं पाठवून दादाने सर्व व्यवस्था केली होती. 2 वेटर अदबीने मुजरा घालीत दादाला सामोरे आले. ते दादाला टेबलापर्यंत घेऊन गेले. धोंडीराम व दादा समोरासमोर स्थानापन्न झाले. बरोबर आला कुंडलिक बाजूला टेबला शेजारी बसला. दादाने ऑर्डर दिली, आज आमच्याबरोबर मास्तर आहे ती. आम्ही बियरच घेऊ. 2 स्ट्रॉंग बियर दे आणि त्या शिपायाला काय पाहिजे ते दे. वेटर अदबीने कमरत लावून पाठीमागे सरकत गेला. थोड्या वेळानं शिपाई 2 बियरच्या बाटल्या घेऊन आला. त्यानं त्या ओपनरनं ओपन करून 2 ग्लासात ओतल्या. तसा सगळा प्रकार धोंडरामच्या लक्षात आला. तो हात जोडून दादाला म्हणाला, दादासाहेब, प्लीज, मी यातला नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला माहिती आहे मास्तर, म्हणून तरी मी ही बियर मागितली. मी अखंड व्हिस्कीचा तुंबा पिणारा माणूस, पण आज तुमची इज्जत राखायची म्हणून बियर मागवली. मास्तर, घ्या. ही बियर दारू नव्ह हो. हिला बायका पित्यात. तुम्ही तर मर्द आहेसा मर्द. असं दादा बोलला तरीही धोंडराम तयार होईना. तसा दादा म्हणाला, मग मास्तर उठूया तर. जेवायचंच राहू देल. आम्ही तुम्हासनी नोकरी लावली. ह्याचं काय वाटत असेल तर घ्या, नाहीतर उठूया. असं दादा निर्णायक काटावरचंच बोलला. तसा धोंडरामचा अगदीच नाईलाज झाला. तो मनाशीच म्हणाला, आता आपण काय करायचं राहिलोय? गावात ग्रामसभेत फायरिंग केलं. पोलीस कस्टडीत जाऊन बाहेर आलो. मैपाकोळीचं प्रकरण अंगावर घेतलं आणि आता दादाला कशासाठी दुखवायचं? निदान दादाच्या समाधानासाठी तरी आजचा दिवस बियर प्यायला काय हरकत आहे? आणि एका क्षणात त्यानं बियरचा ग्लास हातात घेऊन दादाला चांग भलं केलं. कुंडली काडकेकडे बघत दादा पाटील वेटरला म्हणाला, ए वेटर, त्या मिशावाल्याला रमची क्वार्टर दे. हे ऐकून कुंडली खुश झाला. बियर पाठीमागे बियरच्या बाटल्या रिकाम्या झाल्या. धोंडरामचं डोकं चढलं. दादा विषयानं विषय बदलत गेला. तो पुन्हा म्हणाला, मास्तर, पैसे मिळवा, फक्त पैसे. तुम्हाला मी झेडपीचा मेंबर करतो. पाहिजे तर माझं निम्म मटक्याचं बीट तुम्ही चालवा. पण मी शिक्षक आहे. म्हणून काय झालं? अहो, सध्याच्या झेडपीचा मेंबर सुदाम गुळवणे 1 नंबरचा मटका खेळाडू. नुसतं मटकाच काय, तर 1 नंबरचा जुगारी माणूस. त्याला पण जनतेनं स्वीकारला.
आमदार डांगेच्या शब्दावर निवडून आणला. असली बदमाश माणसं निवडून येतात. मग तुम्ही तर मास्तर आहे जा. होय, पण 2 नंबरच्या धंद्याने बदनामी होणार नाही. मास्तर, तुम्हासनी गणितच कळत नाही. अहो, 2 नंबरच्या धंद्याचा आणि राजकारणाचा संबंध जीवाभावाचा आहे. ती तुमच्याकडं 2 नंबरचा काळा पैसा असेल तरच राजकारण करायला येईल. ते कसं कसं म्हणून काय विचारता? आता समजा उद्या तुम्ही गावच्या निवडणुकीत उतरला असा आणि शामरावांनी पैसा काढला, तर तुम्ही काय तुमचं घर विकून निवडणूक खेळणार आहे जा? गोरगरीब पैशाशिवाय मतं देत नाहीत. बरोबर बरोबर आहे तुमचं. आत्ता कसं? मग करा तयारी. तुम्हासनी जिल्ह्याची नाफ्त्याची एजन्सी देतो. ठीक आहे, दिला शब्द. असं म्हणून अखेर धोंडीरामने दादाला शब्द दिला. जेवण आटोपलं. गाडीला किक मारली. कुंडलिक लडबडत लडबडत कसा तरी पाठीमागं बसला. दादा पुन्हा म्हणाला, मास्तर, त्या मैपाकोळाचं तेवढं डोसक्यातनं काढून टाका. उद्या त्यो तुमच्याच उपयोगी पडणारा माणूस आहे. यस, काढलं. असं म्हणून धोंडीरामनं गाडीची मूठ वाढवली आणि बघता बघता तो डांबरी रस्त्यावरून सुसहाट निघाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.